भाई मेरे को झगड़ा मेरे को झगड़ा नहीं करना यार, मेरे को किसी झगड़ा नहीं करना मेरे को। ठीक है ना साहेब, ठीक है तुम्ही बघा ना, तुम्हाला तेच काम आहे, बघा तुम्ही आराम से। अरे मैं तेरे को ले जा रहा, रिक्वेस्ट कर दो, खींचने की क्या बात आई? चलो ठीक है, दूसरा चल हाँ बना मेरे भाई बना ले भाई, सब्जी बनाओ, सब मसाला बनाओ, मसाला वाला बना तो भाई। हाँ मसाला वाला मसाला बनाओ, वीडियो बनाओ भैया क्यों बनवा रहे हो? चलो ठीक, चलो नहीं बिघडना आहे ना। तर भावांनो आता त्याला इथं शेवभाजी माझ्या दुसरी बनवायला चालू आहे। इथं शेवभाजी बघा कशी बनते असेल, माझ्या खास माझ्या दुसरी त्याला ही जी शेवभाजी ना, ही शेवभाजी मला आवडत नव्हती, तर मी ह्याला काय म्हणलं तेव्हा ही शेवभाजी मला आवडत नाही, मी असं म्हणलं तर हे काय मला आता ही सल्ला मला म्हणते त्यासाठी आम्ही दुसरी स्पेशल शेवभाजी बनवतो आणि हे पण असं आठवून ओढून चालू आहे। तर आता तुम्ही बघा दुसरी शेवभाजी बनते, ओके चलो ठीक आहे, दुसरी शेवभाजी बनायला चालू बघा माझ्यासाठी। थांबतो हाऊस म्हणून काय असं काय ठरवलं? मला आवडतं, मला लय म्हणजे फिरायला मला आवडतं पहिल्यापासून, ट्रॅव्हलिंग लांब लांब फिरायचं, नजारे बघायचं, लोकांना दाखवायचं। मला मिलियनमध्ये माणसं बघते ते आपल्या महाराष्ट्रात धुळ्यामधलं। मग मामा म्हणलं भाऊ या साईडला आलो, मामानं मस्त मध्ये आता चहा पाण्याचा बंदोबस्त केलाय, चहा हे पितो, भाऊ पाणी आणतो या। मामा कसं काय वाटतंय, भेटून भारी वाटतंय ना? बरं माझं एवढी जर्नी ऐकून तुम्हाला कसं वाटतंय? भारी वाटतंय एकदम, मनाला वाटले आम्ही पण करायला पाहिजे। मालेगावच्या पाठीमागं 43 किलोमीटर आहे का, इथं वरती किल्ला आहे असा, आणि तेव्हा सायकलचे टायर माझ्या पंक्चर झाले बाबा। तर भावांनो सतलाक चालू तुम्ही पॉकलेट, आता बघा पॉकलेट माहिती का एक बार ते मालक होता का नाही, ते मालक असा हातला तर होतो मला असा किचन मध्ये चल म्हण, सारखा किचन मध्ये चल म्हणायचा। ए भावा ऐक ना, मला एक आई आणून दे ना। नाही मी ड्रायव्हर आहे, मी स्वतः मी 3 देश फिरून सायकली आलो एका वर्षानंतर ना महाराष्ट्रात, काल रात्री तू माझ्या मी 3 देश फिरून आलो आता सायकलीने। हा 3 देश फिरून आलो सायकल। चहा पिऊया, तेल संपलं नागराला बसतोया ट्रॅक्टरमध्ये, एकदम भारी वाटतंय बघा, एका वर्षानंतर ना आपण ट्रॅक्टर चालवतोया। भावांनो 3 देश फिरून आल्यानंतर बघा बघा रानात लागा आपण एकदम मस्त मध्ये रान फळ आपल्या लय। मामा राम राम, तुमच्या इकडे अजून पण बैल शेती करते का? मित्रांनो मी एम एच रायडर, स्वागत तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। त्यातला मी काल रात्री महाराष्ट्रात आलो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, काल रात्री झोपलो होतो। इकडं महाराष्ट्राची बाउंड्री इथनं 1-2 किलोमीटर ह्या हॉटेलवर थांबलो, पंपाशेत आहे इथं, हे थांबलो होतो काल रात्री। खरंच खूप जास्त भारी झोप लागली, पण रातभर काय म्हणते घाम होता माझ्या अंगाला रात्रभर। आता इथं मला धुळ्याला निघायचं, आज धुळ्यामध्ये आपला मुक्काम असता नाही, कोणा पैसे असता नाही, काय असतं नाही। थोडंसं मी सांगतो, निघू आधी चटई काढू आपली, ब्रश करू, फ्रेश होऊ, निघू, थोडं दाबा भेटला दाब्यावर मस्त आंघोळ करू। फक्त तिथनं 1 किलोमीटर पुढे आलो, मला मग रस्ता केला दाबा दिसला मस्त मध्ये। आता काय म्हणलं दाबा येतोवर म्हणलं कपडे पण धुवून घ्यावं, म्हणलं आता महाराष्ट्रात आलोय म्हणलं कपडे जरा वेळ होणार नाही, त्यामुळे आता चालतं कपडे धुवून घ्यावं, आणि कपडे जरी घातले ना तरी काय अडचण नाही, वाळून जाते, त्यामुळे म्हणलं आता कपडे घालावा। हिथनं घेतलं बघा सामान, सर्फेक्सल घेतला, सर्फेक्सल संपला होता। आता आंघोळ करतो पुढं, आणि मग नंतर पुढे निघतो, पुढं माणसं थांबले ते मला भेटण्यासाठी। ओके फुल ऑन फायनली मस्त मध्ये रेडी झालो आहे, समजा मी सायकल बी रेडी झाली आहे, समजा मस्त धुवून घेतली कपडे, पण असं ऊन नाही, आज पावसाचं वातावरण आहे, आणि आज मी कपडे धुवून टाकले ते। मला असं कसं वाटतंय आज हमकाच पाऊस येणार नाही, माझे कपडे समजा भिजून जाणार नाही, ती आबाळ आलं बघा, समजा आबाळ आलं या धुळ्याकडे साईडला। लेट्स गो, शुभ सकाळ सर्वांना। मामा राम राम, तुमच्या इकडे अजून पण बैल शेती करते का? भारीकडे भारी हे त्याचं पाय लागल्याशिवाय म्हणते जमिनीला काय ती येत नाही म्हणते ती, आजकाल ट्रॅक्टर समजीत करते ती। हा ट्रॅक्टरच करते, जास्ती ट्रॅक्टरच करते। हा तुम्ही पहिल्यापासून बैलांच करता? पहिलेच करते मी ते सायकलीवर ना 3 देश फिरून आलोय, मी गेल्या वर्षी निघलो होतो, आता फिरून आलो या, मग मी बी शेतकरीच आहे ते, मी बघितलं म्हणून मी थांबलो ती। आता कसं आता ही बघायला मिळत नाही आपल्याला लई, बैलांना माणसं करत नाहीत लई, ती मला दिसलं म्हणून ते मला भारी वाटलं लई जास्त, म्हणजे मेहनत नाही, आता ज्यांना सेवा चाकरी करायचं हा असं करणार नाही, आता लय रे पैसे दे लकेल करून मोकळं, हा हे आपलं घरगुती समजा, आपला घरगुती दे, पण हे काय म्हणते पैसे बी वाचून जातात ना, पैसे वाचतात, समजा काम व्यवस्थित एक नंबर काम चांगलं होतं, आणि आपल्याला शौक बी आहे,
मेन गोष्ट तीच आहे ना, हा. नात पाहिजे कुठल्या बी गोष्टीचा. मग बैल आपल्या बैलाशिवाय ते जमणार ना आपली शेती. बरोबर आहे. हा मग आपल्याला काय यांनाच खाऊ घालवा, यांनाच करा, मग पैसे वाचले ना आपले. पैसे वाचलं. अहो त्यांना ही काम करायला भारी वाटतंय. हा बा. त्यांना भारी वाटतं ह्या काळ्या मातीमध्ये चालला. हा. मी देश विदेशीला फिरून आलो सध्याला. मी 3 देश फिरलो म्हणजे एका वर्षापासून फिरतोय मी. हा. पण मी म्हणजे एका वर्षात नात पहिल्यांदा बघितलं नात बैल चालताना, त्यामुळे मी थांबलो म्हणलं आवर्जून बघावा. आणि आपल्या अशा काळ्या मातीमध्ये अशी मला बैल चालताना का नाही, मला ते बघत वाटतं मला ती. बघत हा वाटतं. पहिलं मी असं बसलो आवतावर, आमचं आजोबा होतं, मी ह्यात मध्ये बोवून ह्यातनं खाली निघलेलो मी. हा ना, मग आपण पहिले लहानपासून हा. लहानपासून टिप्पणी असं चालायची, पेरायची अशी वरनं. हा पेरायचं ते सगळं ते लय भारी वाटायचं. बैलगाडी आम्ही पुढे बसायचो. हा. आमचा आजोबा आम्हाला घेऊन जायचं ना, आम्ही बैलगाडी असं पुढे बसायचो. पुढे बसायचं. ते लय भारी वाटायचं. हा भाई आता झालं का हे आता चालू केलं काय? आता चालू केले, आता झालं. परवा बैल चालू केलं होतं, पाऊस येऊन गेलो. होय का? हा आता यात म्हणजे काय करायचं राहणार आता? याला ते असं परत असं करायचं, हे धसे काढू वेचून घेऊ. म्हणजे ही असायचं म्हणा ही. हे वेचायचं. हा हेच म्हणजे हा. आपण पेरणी झाली काय केली, हा मग आपल्याला अडचण नाही येणार. हा बरोबर आपण आहे. कोपली करणं, हा मग अडचण नाही येणार. हा. आणि आता काय करतात, लोडर आणतात, लोडर मारून देतात, भुगा करून टाकते समजा. त्याला बारीक करून देतात. म्हणजे तिथे आपण म्हणजे ते नाही करायचे. एकदम ऑर्गॅनिक काय असेल ते एकदम हा. साधं सिंपल. नंतर किती बी लोडर मार हा तरी बी राहणार हे घाण. हा हा मग आपल्याला पेरायसाठी पाऊस पडला मग त्रास देणार, हा कोयप्यासाठी त्रास देणार, हा बट काही बी म्हणजे त्रास देणार. म्हणून आपण असं काढून देऊ, हा परत फिरून देऊ. हा मग माणसे घरचे आपले हा येणार, वेचून शिलगून देऊचे, हा. एकदम साफ होऊन जाणार. एकदम भारी. आता ह्यात मध्ये काय करायचं? ह्यात मध्ये काय काय लावायचं ह्यात मध्ये? याला कापूस लावायचं. कापूस. आता ह्याला तुम्हाला पाईपलाईन ही काय नाही तसलं काय? हा हा रानाला पाईपलाईन नसेल, पावसावर अवलंबून समजा. पाऊसवरच धरण हे नाही का तुम्हाला शेजारी आसपास कुठे कॅनेल काय? नाही, काही धरण नाही ना. अरे धरणात काहीतरी करायला पाहिजे. हा. हे केलं बघा विदर्भात थोडंफार धरणात काहीतरी मला वाटतं करायला पाहिजे माणसाला, हा. सरकारनं. नाही, कुवा खोदते सगळे. होय का? हा. मग तुम्हाला ही तर आंदोलनामध्ये असेल तुम्हाला हिरी. हेच बाकी कसं आपल्याला दुसऱ्याकडे 2-3 शेती आहे ना, हा तिथे विहीर आहे, इथे म्हणजे आपल्याला सवड नाही आहे. मग कोरडायचे करून घ्यायचं आपण. हा बरोबर असं आहे का? म्हणजे पहिले सोयाबीन टाकली होती, हा मग दादर टाकून दिली. हा दादर कोरडामध्ये येऊन जातं. हा चना हायब्रा काय बी टाकून द्यायचं, म्हणजे बिना खर्चाचं येऊन जातं. बरोबर आहे बरोबर आहे. भारी करताय. मला आवडलं ही जी तुम्ही ह्याच्यावर करताय ना, मला ते लय आवडलं. भावांनो 3 देश फिरून आल्यानंतर बघा बघा रानात लागा आपण एकदम मस्त म्हणजे रान आपल्या लय भारी वाटतंय बघा. याला असं काय लागतं ना, उचलून सोडं लागतं ना एकदा लय ही अडकतंय राव. मस्त मध्ये बघा रान कोळपा चालू म्हणून म्हणलं जरा थोडं धरावं म्हणलं, भारी वाटतंय. पहिलं आजोबांसंग ही करायचो. हा हे बघा बघा, मला ह्याच्याने गाणं आठवलं, काळ्या मातीत मातीत पण चालते. हे गाणं आठवलं मला आज. भारी वाटतं नाही असं. मग चालू द्या, माझ्याकडं काही नीट व्हायला तर तुमच्याकडे होऊन जाईल नीट. ही बघा चालू आहे मस्त मध्ये, कशी बैल चालते. काळ रान हे आबाळ आलंय, पाऊस बिऊस येईल बघा आज मस्त मध्ये. मस्त वाटतं एकदम भारी वाटतं. या सायकल तिकडे आहे. थोडं नाश्ता करावा, त्यामुळं म्हणलं आता आळू वड जरा सकाळचा थोडं गरमागरम चालू होतं, भाजायला चालू होतं सकाळ तळायला. तर मग आता इतर थोडं नॉलेज सांगतो संपूर्ण. आता मला इकडचं नंतर पुढं जायचं आहे, त्यामुळे मला थोडं नाश्त्याला घ्यावं काहीतरी. पुढे नाश्ता करतो, मग त्याआधी बांधून घेतो. पाण्याची बाटली कुठं तरी भरून घ्यायला पाहिजे. पुढे पेट्रोल पंप बघतो कुठंतरी पेट्रोल पंप, आणि मस्त मध्ये पाण्याची बाटली नाही हॉटेलवर घेतो पाण्याची बाटली भरून, आणि पुढे जाऊन नाश्ता करतो. घेतो नाश्ता. चला. हा बघितला असेल, मला समजे बघते, मला लय फॉलोअर्स आहेत मला. हा मला 8-9 लाख फॉलोअर्स मला. राईट बघा मामाला ओळखते मला. ऐकलं बघितलं का तुम्ही? असं कोणच नाही ते आपलं ओळखत नाही, समजी टोटल ओळखते या. आता नाश्ता घेतो. कधी व्हिडिओ बघत होता? गेल्या 2-3 महिन्यामध्ये बघितलं होतं ना? 15-20 दिवस झाला मामाने व्हिडिओ बघितला. भूटान माझा व्हिडिओ टाकलेला मी. इंडिया नेपाळ भूटान फिरून आलो मी. हा 3 देश फिरून आलो आता. हा मामाने ओळखलं लगेच. तुम्हाला वाटलं होतं कधी समोर दिसेल मी तुम्हाला? मला वाटलं नव्हतं भेटणार. बघा कशी काय भेट झाली योगायोगात म्हणा थोडक्यात. माझा पण व्हिडिओ येणार का आमचा? हो मग हा समजायचा व्हिडिओ येणार. ट्रॅक्टर नांगराय चालू या. थोडं नांगरावा म्हणतोय, कारण की मी ट्रॅक्टरला मध्ये बसलो नाही. वर्ष 1.5 वर्ष झालं मी ट्रॅक्टर चाललो नाही.
ट्रॅक्टरवाला येतोय, त्याला सांगतो म्हणतो फिरून आलो असं. मला थोडं ट्रॅक्टर चालवते म्हणतो, त्याला थांबा काय म्हणते बघू. एका वर्षानंतर नांगरेट कोळपणी बघतो मी तर, त्यामुळे मला लय जास्त भारी वाटतं. इकडे अशी मस्त मशीद चालू आहे का डोंगरदारी अशा मस्त मध्ये सायकल रस्ते पण लावली आहे. आता आपण मस्त ट्रॅक्टर चालू एकदम खोल नांगरट करतोय बघा घरी कसा खोल नांगरट. ए भावा ऐक ना, मला इकडे आई आणू दे ना. नाही नाही नाही, मी ड्रायव्हर आहे मी स्वतः. मी 3 देश फिरून सायकली आलो एका वर्षानंतर महाराष्ट्रात काल रात्री, त्यामुळे म्हणलं हे बघा एकदा. या पण काय सेल्फ पण आहेत बस. भाऊ निघालायची आणायला, म्हणला हाना 2 फेर, तर हाणतो म्हणलं 2 फेर. आता त्यात मध्ये काय येतं आता वड पण आहे त्यांची हा नाश्ता मस्त मध्ये होऊन जाईन आपला. तर आता हे पलटी होत नव्हतं तर ह्याला म्हणलं असं पलटी करावं. ओके झालं पलटी बघा. आम्ही कष्टाळू शेतकरी, गाडी आई आमची पंढरी, हरी 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 हरी. चला तू माझ्या मी 3 देश फिरून आलोय आता. हा 3 देश फिरून आलोय सायकलीवर. आता घरी निघालो तू. मग हे बघितलं मी टिंबुर्णी त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये. हा तिथं 13-14 वर्ष ड्रायव्हिंग केली. होय का? अरे वा. सोलापूर बर बर बर. चहा पिऊया. तेल संपलं चहा पितोय बघा मस्त रानामध्ये. नांगरून झाले थोडं आपल्या कुठं आणि आता चहा पितो मस्त मध्ये आणि मग नंतर निघतो पुढं. हा काय चवय हो, घरच्या दुधाची चव वेगळीच काय पण. मला रस्त्याकडला पॉकलेट चालू जारी काढायला, तर म्हणलं तुला म्हणलं थोडं पॉकलेट चालवा म्हणलं. आपण समजा ऑलराऊंडर आहे, ड्रायव्हिंग 15 वर्ष केली, तर म्हणलं चला थोडं म्हणलं चालवा म्हणलं पॉकलेट. चला जाऊन चालू पॉकलेट थोडं. ये भाई ये बोला भाई बैठो चलाओ पॉकलेट. तो अभी पॉकलेट चला रहा हूँ, आप लोग देखो मैं कैसे पॉकलेट चलाता अभी. ये देखो रोड की साइड में चल रहा हूँ आणि बघा आता कसं चालू होतोय भाई. पकडणं काय मेरे ऐसे. तर भावांनो सतलाक चालू होतोय पॉकलेट. आता बघा पॉकलेट माहिती का एक बार. नमस्ते, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र. तुमचे व्हिडिओ पाहत राहतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गाडी भरून कुठे निघालाय? कुठे निघालाय? चाललो घरी. कुठं? एमपीत गेलतो. होय. अरे इसमें मसाला नहीं ना कुछ, सिर्फ पानी है इसमें यार. इसमें सिर्फ पानी है, पानी है इसमें, सिर्फ पानी. कुछ मसाला है या नहीं, सिर्फ पानी दिया है इसमें आपने.
शेव मसाला होता है, शेव मसाला बोला था मैं, पानी नहीं बोला था मैं आपको। अरे इसमें पानी थोड़ा होता है शेव मसाले में। दूसरे होटल में आपने देखा नहीं कभी खाते हुए किसी को? हाँ, बोलण्याचा ह्यांना तरीका नाही ना, काय नाही ह्यांना बोलण्याचा। हां, त्यांना म्हणलं होतं शेव टमाटर देताना समजा त्यातमध्ये पाणी दिलंय, त्यातनं तुमचं पाणी असतं। सांगा बरं तुम्ही मला। वो जो शेव टमाटर उन्होंने दिया है मेरे को, ठीक है, मैं उनको क्या बोला, शेव टमाटर दो, उन्होंने सिर्फ उसमें पानी दिया है। आप देख लो ना, उसमें कुछ टेस्ट है ना कुछ नहीं उसमें। अच्छा, हाँ, क्या हुआ? और उनका बात करने का तरीका भी मेरे को ठीक नहीं लगा। तो वीडियो बना रहे थे? मैं ब्लॉगर हूँ, मैं रोड से आ रहा था, मैं सोचा थोड़ा खाना खा लूँ। अच्छा, तो पहले तो वो मेरे को चिल्ला के बोले, मैं उनको क्या बोला, मैं उनको पहले आया, मैं बोला भाई वीडियो बना रहे भाई, ब्लॉग कर ये करेंगे सब। हाँ, मैं सिर्फ बोल रहा हूँ मैं हाँ। वीडियो वीडियो बना पहले। मेरे को आपसे तू इधर पहले किचन में जा, इधर देख पहले, तू सेव मसाला देख। तू सेव मसाला देख, तू सुनता नहीं है मेरी बात। तेरे को ये इसका मैं रीजन बताता हूँ, पहले इधर देख। तू कैसे बनाते हो भैया, कैसे बनाते हो देख पहले। तू इधर से खड़ा है, तू देख ले पहले। अरे तुम्हें जाने यार, तुम्हें मैं नहीं बोल रहा, निकले लेना है सब टीमों पर। तू इधर देख पहले, इधर तू सेव मसाला देख यार, तू पहले इधर देख कैसे बना सेव मसाला बना भाई। अरे भाई मेरे को अरे सेव टमाटर बना, तू इधर देख तो ले, तू देख ले, देख ले, ले भाई बता, बना भाई सेव टमाटर बना, बन देखना कैसे बना। तू बोल रहा मसाला नहीं है इसमें, अगर मसाला नहीं होगा ना तो तेरे को सब फ्री दे दूंगा मैं। चल क्या अरे देख पहले तू क्यों कर रहे हो? बट तू वीडियो बना बोल रहा, मैं तेरे को रिक्वेस्ट कर रहा हूँ। इसको बदतमीज बोलते क्या? इसको बदतमीज बोलते क्या? तेरे को रिक्वेस्ट कर रहा मैं, कैमरा चालू कर। अरे मेरे भाई तू पहले इधर देख, तू वीडियो बना, तो ऐसा कौन बोलता है? इधर रिक्वेस्ट है, इधर रिक्वेस्ट है तेरे को करे। अब देखो उसके बोलने की तमीज देखो, बोले तो बदतमीजी कर रही, बदतमीजी। तो देख ना, तू तेरे को क्यों कर रहे हो भैया? मेरी बात सुन, तू बोल रहा है इसमें कुछ नहीं है, तो तेरे सामने वो बना रहे हम, तो क्या है वो डलते नहीं डलता ऐसा देख। इसमें अक्खा नहीं मसाला रहता भैया, तो तेरे को दिखेगा साबुत धनिया, साबुत धनिया, साबुत मसाला रहेगा। अभी वीडियो बना मेरे भाई, वीडियो बनाना था। हाँ तो बना मेरे भाई, वीडियो की मुझे कोई जरूरत। पहली बात तो भैया हम आपने लगाते, तेरे को लगा दिया सिंगल। चलो यार जान दो, आया तूने क्या आगे उसके बावजूद तू क्या बोल रहा? आपको लगता है मेरी गलती है? बना वीडियो, कोई दिक्कत नहीं, वीडियो बना दो। आपको लगता है मेरी गलती है? तो ठीक है, कोई बात नहीं, मैं मेरी गलती मानता हूँ, मुझे माफ करो बस। समझा तू अभी भी हमको गलत समझ रहा है, तेरे को समझा के बोल रहा है, तू उल्टा चल रहा है। पैसे ले लो, पैसे की बात बात क्या है? क्या लग रहा है? क्या लग रहा है? क्या लग रहा है कि ये गलत है? मसाला बनाओ, मसाला वाला बना तो भाई। हाँ मसाला वाला मसाला बनाओ, वीडियो बनाओ। भैया क्यों बनवा रहे हो? चलो नहीं बिघडणार आहे ना। तर भावांनो, आता त्याला इथं शेवभाजी माझ्या दुसरी बनवायला चालू आहे। इथं शेवभाजी बघा कशी बनते आपल्याला, माझ्या खास माझ्या दुसरी। त्याला ही जी शेवभाजी ना, ही शेवभाजी मला आवडत नव्हती, तर मी ह्याला काय म्हणलं, तेव्हा ही शेवभाजी मला आवडत नाही, मी असं म्हणलं। तर हे काय मला आता ही सल्ला मला म्हणते, त्यासाठी आम्ही दुसरी स्पेशल शेवभाजी बनवतो, आणि हे पण असं आठवून ओढून चालू आहे। तर आता तुम्ही बघा दुसरी शेवभाजी बनते, ओके चलो ठीक आहे, दुसरी शेवभाजी बनायला चालू आहे बघा माझ्यासाठी। डायरेक्ट मसाला नाही आहे त्याच्यात म्हणून बोला की तुम्ही हां चालू आहे आता तुम्ही मसाला कडे बघा, तो मसाला टाकता की नाही, मग टाकता ते बघा। अरे भाई मेरे को बंद नहीं ठीक है ना साहेब, ठीक है तुम्ही बघा ना, तुम्हाला तेच काम आहे, बघा तुम्ही। या आराम से, इमेज गलत नहीं जाना चाहिए वीडियो में। नहीं जान दो। अरे मेरा नाम फोटो जाएगा, मेरा क्या बिगाड़ना है? भाई मेरे को आपका वीडियो नहीं, हाँ मेरे को कुछ नहीं करना है आपके, आप खुद बना रहे हो अभी, आप खुद बोल रहे हो ये बन रहा है, ये करो आप रिकॉर्डिंग होगा। हाँ बघा MH45 राइडर, और ये पूरा 1 साल में पहली बार ये हुआ है मेरे साथ कितना भी। ठीक है क्या? हाँ इंस्टाग्राम पे देख लो भाई, दूसरे वाले आईडी पे देख लो, फेसबुक पे देख लो। ब्लॉगिंग वीडियो किस पे पोस्ट डालते कौन आप
देख लो, रात में हुआ था कि आप देख लें, पर आप पूरा ब्लॉग देख लो। ये कहाँ का है? ये हरियाणा का ब्लॉग है, हरियाणा का ये आगे नहीं, हरियाणा का ही है। इंडियन ऑयल पे आप कहीं भैया, आप इंडियन ऑयल पे आपको सेफ्टी होती है तो आप वहाँ पे आराम से रुक सकते हो, वहाँ पे CCTV कैमरे होते हैं। तो मेरे को भैया अभी वहाँ पे ये लगा था पूरा वो वीडियो, तो मेरे को क्या बोला भाई, मेरे को यहाँ पर ठीक नहीं लग रहा, क्योंकि एक आदमी मेरे को आया, मेरे को बोला मेरे को पैसे चाहिए। मैं बोला मेरे पास मेरा ये फ़ोन पे खराब हो गया है। तो वो फिर आया और फिर मेरे को क्या बोलने लगा, हम आपका अंगूठा लगेगा, पैसे निकालेंगे। तो रात में 11:30 बजे मैं वहाँ से निकल पड़ा। जब निकल पड़ा आगे तो मेरे साइकिल का टायर से 11:30 बजे मेवत बोल के एक जगह है हरियाणा में, दिल्ली से आगे। तो वहाँ पे ऐसा बात हुआ कि वो पंप वाले फिर आपको बोलने कि हम आपको रुकने नहीं देंगे। तो फिर थोड़ा पंप पे आगे चला गया, फिर मेरे को वहाँ से रुक दिया। बात ऐसा हुआ। आप पूरा ब्लॉग देख लो, आपको मेरी गलती कहाँ पे नहीं रहेगी। पूरा महाराष्ट्र मुझे आता है, हर हर महादेव बोल के मेरा वीडियो, हर हर महादेव बोल के वीडियो स्टार्ट होता है और हर हर महादेव बोल के ही खत्म होता है। अभी तक मैंने अयोध्या, केदारनाथ, बद्रीनाथ, ऋषिकेश, हरिद्वार, यमुनोत्री, गंगोत्री, लेह लद्दाख, जम्मू कश्मीर, राजस्थान, जयपुर, नेपाल, काठमांडू, पशुपतिनाथ, मुक्तिनाथ, दार्जिलिंग, सिक्किम, गैंगटॉक, नाथुला, बाबाधाम और फिर अरुणाचल, आसाम, तवांग, कामख्या, ये सब अभी करके 1 साल बाद मैं महाराष्ट्र जा रहा हूँ। ये सब 2800 किलोमीटर मैंने पूरा 1 साल में किया है। मैं कहीं पे मेरे झगड़ा नहीं करता, बस मेरे को वो ठीक नहीं लगा, मेरे को किसी भेजबाजी नहीं करनी। तो मेरे को बोल सकते हैं, मैं भाई मैं बोला था, मैं बोला यार तूने, ये कैसी बात कर रहा है? मैं यहाँ से आपके पास वीडियो बनाया पहले, बाद में वहाँ के बोला। नहीं मैंने बोला था मैं भाई मेरे को झगड़ा मेरे को झगड़ा नहीं करना यार, मेरे को किसी से झगड़ा नहीं करना मेरे को। ये रकम भाई साहब थोड़ा 10 मिनट रुको, मेरी बात सुनो। आज भी मेरे को बहुत ऐड वगैरह भी कर दूँगे आप? नहीं, फ्री में एडवर्टीजमेंट कर देते हो मतलब पब्लिक का? किसका? मतलब किसी का अगर फीमेल वगैरह कर रहा हो। मैं किसी को प्रमोटिंग नहीं करता, मैं बैड प्रमोटिंग वैसा नहीं करता। लाखों के ऐड आते हैं मुझे, मैं किसी के ऐड नहीं करता। मैं अच्छा है भैया, आपका फ्री में प्रमोट भी हो जाएगा उससे। हाँ अच्छा है, मतलब आप देख लो, टेस्ट देख लो इंस्टाग्राम में, ठीक है? आप टेस्ट देख लो आगे, क्या है देख लो एक बार। हम क्या बोले उसको? आप देख लो थोड़ा सा, आपको पता चल जाएगा। मेरी बात सुनो भैया, हमारे वहाँ टेस्ट है, तेरे मुंह का टेस्ट है, हम कैसे क्या बना लेंगे? तू बोलेगा इसमें चांदी डाल तो डालेंगे क्या? मेरे को वो नहीं बोलना था। ऐसी क्या बात कर रहा तू? खा के देखो, हम वही खाते डेली। आप खाते हो, लेकिन मेरे को उसमें और इसमें अभी देख लो कितना टेस्ट का फर्क पड़ा मेरे को। क्या फर्क पड़ रहा है? वही मसाला, वही सब कुछ है। हम जहाँ बनाते हैं ना एक ही सही का मैं बनाते बता रहा हूँ, छोले के लिए रख दिए ना, तो ग्रेवी जो ना उसका थोड़ा सा उसमें एंटर सूख गया वो, थोड़ा सा ना फूल गया, वो सूख गया है ना। देखो भाई मैं यार, मेरे को जो नॉर्मली अच्छा लग रहा है ना, अच्छा अभी ठीक लग रहा है। हाँ, तो तारीफ ये डाल भी ठीक देना। है, वही है, सेम बनाया। ये आता भारी मन बढ़ता की- है मन की बात नहीं है। नहीं, देखो अभी ठीक लग रहा है। एक रोटी कसम अभी मेरे को ठीक लग रहा है। मैं कभी किसी की रोटी कर आज ना शेफ का फॉल्ट था, ऐसे कि बाई मिस्टेक बना दिया। बाकी नेक्स्ट टाइम अच्छा बनाया, जब मैंने कंप्लेंट करा ओनर से, अच्छा बनवाया, बोल देना बात तो अच्छा हो जाएगा। मेरे पास पूरा सेटअप है भाई मेरे पास। आपसे झूठ किस बात का मैं क्यों झूठ बोलूँगा आपके साथ? ऐसे तो अभी अर्निंग वगैरह होती है? अभी तो नहीं, अभी अगले महीने से स्टार्ट हो जाएगा। 50-60 किलोमीटर असताना एक सीन झालं माझ्या संग. नंतर ना त्यानं दुसरी शेवभाजी मला बनवून दिली. त्यावेळेस मला त्यानं काय कुठला मसाला टाकला मला माहीत नाही, पण दुष्यंताजी बनवून दिली ना, त्यात चव वेगळीच होती. मी नंतर ती खाल्ली आणि तिथनं आता निघलो मी, कारण त्यांचं ते हावभाव मला बरोबर वाटत नव्हतं. नंतर लई गोड लागली बोलायला. गोड बोलल्यावर म्हणलं मग आता काय, मग मी तिथनं अर्धी चपाती खाल्ली आणि तिथनं लगेच निघलो मी. 180 रुपये केलं माझं. जाऊ दे असू द्या, मी तेवढंच खाल्लं पण नव्हतं. पण मेन गोष्ट काय होती ना, नंतर तिथं समधी एवढी सगळी होती आणि तिथं मी एकटा होतो आणि समधी त्यांच्या बाजूने बोलायची. तिथं 7-8 जण एकटी होते, समजून ते 7-8 जण तिथे एक साईडला आणि मी एकटा एका साईडला. आणि ते मालक होता का नाही, ते मालक असा हातला तर होतो मला असा किचनमध्ये चल म्हण, सारखा किचनमध्ये चल म्हणायचा. मला बे वाटायला लागल्यानंतर असं वाटायला लागलं की बाबा आता हे काय ओढून नेऊन आतमध्ये आमचं बिनतं असं वाटायला लागलं, कारण त्यांची माणसं बी होती तिथं भरपूर. पण नंतर तो शिंदाची शेवा दिली ना, ते काय नाही, जाऊन द्या म्हणलं असं. तसं आता रस्त्याकडे निघालो होतो आणि तर पाठीनं मग अशी पण एक गाडी भेटली होती मला पाठीमागं. तशीच अजून एक गाडी भेटलेली आहे, तुम्हाला सांगतो कोण भेटलं आहे ते. त्याला आपले भाऊ वहिनी आहेत. भाऊ एकदा नाव सांगा तुम्ही. नमस्कार, मी जयराम आहे, प्रॉपर अकलूजचा. हां, काय तुमचं नाव सांगा. तर सांगतो तुम्हाला, मी रस्त्याकडे येताना भाऊ डायरेक्ट केलं आहे म्हणलं, आपल्या केलं होतं म्हणलं. मग ते MH45 यांच्या गाडीचा नंबर आहे, क्रेटाचा नंबर MH45 आहे म्हणलं. ओळखलं. मग भाऊ म्हणलं जेवण करतं का? नाही म्हणलं जेवण नको म्हणलं,
आपलं एनर्जी घेतो. एनर्जी ड्रिंक घेतले आता भारी. भाऊ कसं वाटतं विठू? एक नंबर. भाऊला बघून खूप आनंद झाला आणि भाऊचा अभिमान तर लय मोठा आहे. हेच आहे हो. आपल्याला कसं आहे माहिती का, इकडं आलं म्हणजे इतक्या लांब नाही, इतक्या दिवसात नाही, इतके आपल्या भारी माणसं भेटले नाही. म्हणजे महाराष्ट्रातली माणसं भेटल्या मला लय भारी वाटतं. आता कसं आहे, बाहेरल्या राज्यामध्ये असतो एकटाच मी, समजा हिंदी बोलते ते, ज्यावेळेस मराठी माणूस बोलतो ना त्यावेळेस ती खुशी आहे ना ती लई मोठी आहे. भेटून भारी वाटलं. खूप भारी वाटलं. होय नाही तुम्हाला? होईनीला अजून माझ्याबद्दल जास्त माहिती नाही. रस्त्याकडला आता बसलो होतो तितक्यात ही गाडी साईडला आली. गाडी साईडला आली, मॅच नंबर बघितला, MH12 म्हणलं की लगेच बघितला. म्हणलं हमकाच आपलं कोण नाही कोण आहे. मामाला विचारू, मामा कुठला आहे? पारनेर नगर बसलं भाऊ इथं. आणि कसं बघितलं होतं जाताना. तेव्हा तिकडं बघितली सायकल तिकडं. मी बसलेलो, मी खाली बसलेलो, म्हणलं व्हिडिओ सोडत होता मला एक. बसलो मी तितक्यात लगेच मामा आलं साईडला. मग मामा आलं की मामानं काय लगेच गाडी लगेच साईडला घेतली. मग आलं होय मराठी माणूस म्हणलं. मग आला म्हणलं आपल्या इकडलं मामा आहे. मग भारी वाटलं खूप जास्त मामाला. मामा का बस व्हिडिओ बघताय? एक वर्ष होत आलंय मामा व्हिडिओ बघताय. खरंच लय जास्त भारी वाटतं. आपली कडे माणसं भेटते एवढी जास्त प्रेम देते ना, तर खरंच लय भारी वाटतं. अजून पुढे जण वाट बघते. अजून इथनं 40 किलोमीटर आपल्याला धुळे राहिले तर आपण जाऊ डिगी 6 वाजेपर्यंत पोचू आणि नंतर आपला मुक्काम करू. हे भाऊ आहेत, ह्या भाऊला एकदा माझी जर्नी सांगितली. एकदा भाऊला बघू. भाऊ कसं काय वाटतंय तुम्हाला? एवढी माहिती तुम्हाला माझी जर्नी सांगितली, कसं वाटतंय? अवघड आहे नको. इतकी अवघड जर्नी की ती सामान्य माणसाकडनं शक्य नाही. आणि तुम्ही केदारनाथमध्ये पण गेला होता बरोबर? चालत केदारनाथमध्ये सायकल घेऊन जायचं किती डिफिकल्ट असू शकतं? फार डिफिकल्ट. अंगावरचे कपडे जोडून केदारनाथला. मी गेलो सायकल घेऊन, माझ्या अंगातला जीव निघून गेला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण भारी वाटलं. आणि आता आलूया, समजांचं प्रेम मिळते भारी. आजचा मुक्काम आपला धुळेमध्ये आहे आपल्या फॉलोअर्स भाऊच्या घरी. चला जाऊ दमाने. ही बघा अजून मंडळी आली भेटण्यासाठी. भावांना कुठं नाही रे? सगळी शिरपूर मधला आहे का? कसं काय बघितलं मला? हॉटेलमध्ये थांबले, सायकल बघितली ना? एक मान सन्मान रिस्पेक्ट ह्याला म्हणते ते. हॉटेलवाला भाऊला म्हणू लागलं गणेश भाऊ या. हॉटेलवाल्याला माहिती पण नव्हतं मी कोण आहे. म्हणजे तिकडनं माणसं जमल्यावर त्यांना सगळं माहिती झालं बाबा हो ही माणूस बाबा एवढं फिरून आलेला आहे खरंच. त्यामुळे ते सन्मान मिळाला ही खूप मोठी माझ्यासाठी गोष्ट आहे. त्याच्या पाठीमागं 16 किलोमीटर आहे आणि बरोबर आपलं ती भाऊजी आहेत ना ती पुढं येऊन थांबलेलं आहे मला नेण्यासाठी. ती गेल्यापासून तिथं आलं होतं ना, तिथं अजून थांबले तर येऊन. तर चला जाऊ. आता तर राहिली. आज मी त्यांना सांगितलं की मला अमृत खायचं नसतं, मिरचा ठेसा, नंतर ना अजून चपाती, नंतर अजून मोकळं बटाट हे खायचं आहे मला समजा. चला जाऊ, तुम्हाला समजा गोष्टी पुढे काय केल्या समजा. चला. धुळेच्या पाठीमागं 5 ते 6 किलोमीटरला पाठीमाग आहे आणि मला सध्या MH16ची गाडी भेटलेली आहे. तेव्हा तिकडे गाडी आहे आणि गाडीचं मालक वगैरे भाऊ कुठला आहे? हां आईले नगर गेले ना. तर ही दोन भाऊ नाव सांगा. तुमचं नाव? ही दोघं माहिती. जशी मला बैल गाडी जायला साईड थांबली, मी बघितलं माया पुढे गाडी थांबली आहे आपल्याकडेच. म्हणलं मी लांबून हात केला. मग आता म्हणलं काय देवा बिवाचा का नाही, म्हणलं गार घेऊ म्हणलं. लस घेतली. पुढं भाऊ वाट बघते त्याच्या घरी आपल्याला थांबायचं आहे त्यांच्या घरी. एक अर्धा तासामध्ये त्यांच्या घरी पोचतो या. तिथं मुक्काम आहे आपला. तिथनं मग नंतर ना महादेवाच्या मूर्तीपाशी समजूनला भेटा जायचं या. बरेच जण यायची ते मला भेटायला, तुम्हाला पुढं समजून जाईल. कोणाला तरी भेटणार आहे त्यांच्या घरी. माझा मुक्काम आहे ते तुम्हाला दाखवतो कोण आहेत. तर आले आपले भाऊ. भाऊ नाव सांगा. सागर राजेंद्र बाबू धुळ्यामधले आहेत भाऊ. आणि आमचं कॉन्टॅक्ट गेल्यावरती बसला गेल्यावर त्यांच्या घरनं जेवण करून घेतो. आणि आमचं कॉन्टॅक्ट बऱ्याच दिवसापासून तेव्हापासून आमचं कॉन्टॅक्ट चालू आहे. मग जाताना गणेश भाऊ एक दिवशी राहायचं. आता योग आहे. आता घरी आता आजच्या घरी मुक्काम आहे. आणि आज संध्याकाळी एका ठिकाणी आम्ही पाया पडत आणि आपल्याला भेटाय पण कोणतरी यायची त्या. भाऊ आपलं नाव सांगा एकदा. प्रवीण अक्का. तुम्ही पण घेतलं ना?
ही पण आलते, दोघं आलते या मला नेण्यासाठी. तर तुला जावं आता मस्त मध्ये थकून गेलो या. आंघोळ बिंघोळ करतो मस्त मध्ये घरी जाऊन फ्रेश होतो. जेव्हा चांगलं केलं चला. कशी वाटते चालवायला? चालवाय कशी वाटते या? भाऊची इच्छा होती पहिल्यापासून सायकल चालवायची माझी. हेच नाही इकडे आलं की भाऊ सायकल चालवतो माझ्या घरापर्यंत घेतात. तो का त्या बारीकेला इकडे बोलवतो तर इकडे याय नाही, तो का ती घरातच पळते या. आई काय चाललंय या? बरं आहे का? आईला काही समजा नाही या, काही समजा त्यांना चाललंय काय नेमकं त्यांना काही समजा नाही. आता आलोय बघा यांच्या घरी मस्त मध्ये आलो या. चहा केला या, आंघोळ केली मस्त मध्ये फ्रेश झालो, एकदम भारी वाटतं या. ही बघा बघा इथं नाव काय आहे? प्रिन्स. प्रिन्स प्रिन्स आलो या. आणि एकदम असं कसं एकदम घरात असल्यावर वाटतं या. मला एका मंदिरात आमच्या भावनं मला एका मंदिरापाशी आणलं, स्वामीनारायणच्या यांच्या मंदिरापाशी आणलेलं. मला मंदिर इतकं भारी का नाही, मला वाटतं मी मंदिर हे कुठं असतं म्हणजे जेव्हा नेपाळमध्ये होतो ना, नेपाळमध्ये मी मंदिर बघितलेलं जनकपूरमध्ये. आणि त्याच्यानंतर जर चांगलं कुठलं मंदिर बघितल्यानंतर मला वाटतं ती हे आहे, कारण घेतली ट्रॅक शेअरिंग नंतर इथलं जे बनावट आहे लाईटिंग आहे आतमधली ती एकदम अमेझिंग आहे, लईच भारी खरं. जर तुम्ही जर धुळ्याचं येत आहे ना, धुळ्यात आला ना नंतर ह्या नक्कीच ह्या मंदिरापाशी आणि संध्याकाळच्या वेळेस जर आला तर लय भारी आहे. आता संध्याकाळी माणसं जास्त असल्यामुळे मला तुम्हाला सिनेमॅटिक शॉट हे काही दाखवायचं तर आसपासचा जी माहोल आहे का नाही ती लय भारी आहे, एकदम शांतता, एकदम खरंच खूप जास्त भारी आहे. आला काही ना माझं म्हणणं जिंदगीत एक नाही तरी माणसाने आलंच पाहिजे बघा. बाकीचं काही असं बघा समजा. गुड मॉर्निंग समजायला त्याला काही तर आता सोहळ्यामध्ये काल रात्री थांबलो होतो भाऊच्या घरी. सकाळ सकाळ माझं कुत्र्यानं बोट नेलं आहे, बोट घेऊन आहे. उशीर झालं उडतो आम्ही तिकडं चौघं जातो, काय तिकडे उडकते भाऊ तिकडे गेलं आहे, दिदी इथं आहे ओळखतोय पण बुटच घेऊन आहे. ते बूट मागायचं आहे मला, मुंबईमध्ये एक जण गिफ्टमध्ये दिलता, लय मागायचा बूट आहे ती घेऊन आहे. तेव्हा ते एकच आहे, एकच बूट आहे, लय भारी बूट आहे. इथं फिरतो मी रात्री, इथनं गायब केला गवत नाही बहुतेक. गुड मॉर्निंग समजायला एकदम शुभ सकाळ. हर हर महादेव आहे आंबाईच्या नावानं चांग बोल. लग धुळेला काल रात्री थांबलेलो, तिथनं आता पुढं निघलेलो आहे मी. आता ह्या ब्रिजपासून आपल्याला लेफ्टला जायचं आहे आणि सरळ हा रस्ता नाशिकला, नाशिक 150 किलोमीटर आपल्यापासून. तर आजचा जे मुक्काम आहे ती नाशिकच्या पाठीमागा 50 किलोमीटर जाऊन पाठीमागा नाही. आणि उद्या संध्याकाळच्याला आपण दर्शन घेण्यासाठी पोचतो इथं आपण. आणि माझा प्लॅन आहे तिथनं जर ठरलं तर मग आपल्याला हरिहर किल्ला करायचा आहे. हरिहर किल्ला माझा समजा आवडता किल्ला या, जमलं तर नक्कीच जाऊ आपण तिथं. तयारात थोडी हवा भरून घेतो, सगळी हवा कमी झाली आहे तयारात मागल्या. बाई हवा भरायची तयारात मागल्या. हां 2 मिनटं फक्त. नहीं इसमें होगा नहीं करेगा, ये 12 गाड़ी के है, हाँ 12 गाड़ी के इसमें नहीं होता। नहीं इसका ट्यूब अलग होता है. अरे भैया नहीं होगा, हम अभी कभी अभी चालू करेंगे, टाइम लगेगा। अच्छा चलो ठीक है. काय बोलायचं पुढं. घरी चाललोय आता मी, 3 देश फिरून आलोय आता. मी इथलाच आहे. हां 12 ज्योतिर्लिंग गेले होते का? नाही मी इंडिया नेपाळ भूटान फिरून आलो आता. गेल्या वर्षी गेलतो एका वर्षापासून ट्रॅव्हलिंग करून आता माघारी आलो या. 1 वर्ष गेले मला. हां सोलापूर जिल्हा टेंभुर्णी. हां आता घरी चाललोय. आता त्र्यंबकेश्वर दर्शन घ्यायचं आणि मग नंतर ना हां त्र्यंबकेश्वर आणि मग तिथं नंतर ना मग माघारी घरी जायचं. हो मी एकटाच गेलो. तुम्ही दिवसा प्रवास फक्त दिवसा असतो या. रात्री आपलं फॅन फॉलोइंग आपले भरपूर आहे. पाठीमागे एक जण फॉलोवर होत त्यांच्या घरी थांबलेलं रात्री याला.
चालतं निघू का मग हा काय चहा वगैरे घेतो दादा? चहा मागवा मस्त. लो आली बघ. रस्त्याच्या आता चाललोच होतो मी तितक्यात बघा तुम्हाला सांगतो आपल्या शेजारी इथे एक पोलीस स्टेशन आहे डोळ्यामधलं. मग मामा म्हणलं भाऊ या साईडला, मग साईडला आलो. मामानं मस्त मध्ये आता चहा पाण्याचा बंदोबस्त केलाय. चहा हे पितो, भाऊ पाणी आणतो या. मामा कसं काय वाटतंय? भेटून भारी वाटतंय ना? बरं माझं एवढी जर्नी ऐकून तुम्हाला कसं वाटतंय? भारी वाटतंय एकदम मनाला वाटले आम्ही पण करायला पाहिजे. होय ना? आम्ही पण हा मी काय करायला म्हणतो ना, हा मी काय म्हणतो ना, माणसानं वर्षभर काम केलं ना तर एक 10-15 दिवस सुट्टी टाकून थोडं वेळ फिरलं पाहिजे. बरोबर ना? म्हणजे कसं जरा थोडं माइंड मोकळा होतो, थोडं फिरायला बरोबर फिरल्यावर थोडं टेन्शन फ्री असं माणूस थकवा जात समजा असं आहे. तर त्यामुळे मी म्हणत असतं फिरत जावा, थोडंफार लाईफमध्ये ट्रॅव्हलिंग करत जावा. भरपूर काय आहे जिंदगीत बघण्याजोगं, तर जावा फिरा. आणि मस्त मध्ये आपलं कार्य चालू आहे आमचं यांचं काय आहे ते आपल्या ड्युट्या मस्त मध्ये करते ते भारी. सकाळ सकाळ आज आबाळ आलं या, आलं आबाळ आलं आज थोडं. आता मी नाशिककडे यायला लागलोय. मला लय तर म्हणते नाशिकला यायला लागलाय का, तर आता नाशिकला यायला लागलोय त्र्यंबकेश्वरा दर्शन घ्यायसाठी. उद्याला मी पोचतोय नाशिकमध्ये लगभग 2-3च्या दरम्यान त्र्यंबकेश्वर पैसे येतोय. तर कोणाला मला भेटा देत उद्याला त्र्यंबकेश्वरमध्ये नक्कीच या. काल परवाची रात्री आलो महाराष्ट्रामध्ये 1 वर्षानंतर ना. पाऊस राहिला ना तर मंदिरावर थांबून यायचं. हा मी मंदिरात थांबतो. हाऊस म्हणून काय असं काय ठरवलं? मला आवडतं, मला लय म्हणजे फिरायला मला आवडतं पहिल्यापासून. ट्रॅव्हलिंग लांब लांब फिरायचं, नजारे बघायचं, लोकांना दाखवायचं. मला मिलियनमध्ये माणसं बघते ते आपल्या महाराष्ट्रात, लय बघते ती. मग ते भारी वाटतं बाबा. होय आपण बघतोय आपल्यामुळं बरीच माणसं बघते ती या, तर ती भारी वाटतं लय जास्त. बसतो मी साहेबांनी चहा बिस्किट मस्त मध्ये आता आलोय करून, तरी पण खातो एकदा. त्याला असू द्या. बघा एवढा मान सन्मान भेटतो आपल्याला. तुम्हाला भेटतो एवढा मान सन्मान सांगून द्या. सायकली फिरून आलो ना, एवढा फक्त मान सन्मान फक्त मला एकला भेटतो. आणि समोर अशी आहे ती बघा, भारी वाटतं रे जास्त. जाणार म्हणून तुम्हाला विचारलं की काय बिनधास्त जावा. या सिक्कीम मध्ये बघण्याजोगं लय भारी आहे. मग सिक्कीम मध्ये घाट लय भारी, घाट नजारा ती बघण्याजोगं जे आहे ना, ती अप्रतिम लय जास्त लय भारी. भावानं तुम्ही बघितलं, मला आपल्या महाराष्ट्रातल्या पोलिसांचा लय भारी सपोर्ट मिळतोय. आणि खरंच लय भारी वाटतंय की बाबा आपल्या पोलीस इतका माणसा म्हणतात त्या. भावांना सांगणं फक्त काय फालतू गोष्टीला फॉलो करण्यापेक्षा फालतू गोष्टीला जे बघताना, तर भावांना एका चांगल्या शेतकरी कुटुंबातल्या मुलाला तुम्ही फॉलो करा ना, काहीतरी नवीन शिकाय मिळेल, बघायला मिळेल, नवीन तुम्हाला ज्ञान मिळेल काय खूप जास्त. तरी असल्या गोष्टींना फॉलो करा. फालतू नाच गाण्याला कोणी पण फॉलो करतं. मराठी पोराला फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला असं नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. हर हर महादेव. मालेगावच्या पाठीमागं 43 किलोमीटर आहे. काही तर वरती किल्ला आहे असा. आणि तेव्हा सायकलचे टायर माझ्या पंक्चर झाले बाबा. एक फुसकरून हवा गेली. सकाळ सकाळ हवा कमी होती, मग मी हवा एका पंपावर त्याला थोडी हवा भरली आणि या इथं आलो. या काही फुसकरून हवा गेली. या काही संदेश हवा तिथं मला वाटतं टूप हमखास गेली असं. बघू आता काय झालंय. भयंकर टेन्शन येतं मला तर कधी. तर रस्त्याकडे निघालो होतो, म्हणजे थांबलो होतो पंक्चर आले म्हणून. एका सायकल टायर का पंक्चर झालंय, तारा तुटले त्या इथं. अचानक हवा गेली तुम्हाला म्हटलं मगाशी. आणि भाऊ आपलं पुढे गेलो तिकडे, पुढनं म्हणून आले. भाऊ का बसला व्हिडिओ बघताय? हो का बसला बघताय व्हिडिओ? मी वर्ष झाला व्हिडिओ बघतोय ते आले. होय ना? भारी वाटलं ना नाही मी प्यान आहे. लगेच कळतं ते हाताचा स्पर्श जे असतो ना, हे जी माणसं भेटले तर रस्ते ती ना, ती स्पर्श मला लगेच जवळ ठेवतो. 1 किलोमीटर पुढे गेलं तर तिकडून माघारी आलतं या. आणि मी गाडी बघतो आता गाडी कावायची, गाडी तर सगळं सायकल टाकून निसरून पंक्चर करतो. भाऊ कसं काय वाटतं भेटू सांगा? भारी वाटतंय ना? मजेत द ग्रेट माणूस भाऊ. राहायला कुठे तुम्ही? इथं आरबीला. इथं मोवाडीत राहतो, पण इकडे आपला वाडा आहे. आरबीला पण अच्छा असं आहे. तर मी बघतो गाडी एखादी भावांनो, सायकल टाकून नेतो. करत लय भारी वाटतंय. नाही आपण गाडीवर सायकल बस तू. गाडीवर नाही बसायची. बसाल बरोबर तू धरून बसायची. आडे लडिंग बारी मा तेन जोडे तू बाहेर मी लडिंग गाव ना पुढे ये जल्दी चा. बघा रिक्षा बोलवली बघा भाऊने. बघा आता ह्या रिक्षामध्ये सायकल टाकतोय बघा इथं आतमध्ये. बघा तसं ते सायकल टाकतो तर बसते का नाही माहीत नाही. बळं कशी तरी सायकल बसवतो थोडीफार आणि मग निघू आपलं. ही आपली माणूस काय समजलं का? बघा
सिस्टम आहे. त्यांना माझ्याकडून पैसे नाही घेतलं, पंक्चर तर काढली या, पण पंक्चर चालू पुरती काढली. वालशीट शेजारी असल्यामुळं पंक्चर नाही निघू शकत. वालशीटला बरोबर चिटकून टूप फाटली या, टूप बदलायला लागेल मालेगावमध्ये. तर आता मी इथं पुढे जाऊन हवा मारून मग सायकल घेऊन जातो दमाने. तर भावांनो सध्या आता हॉटेलमध्ये आलतो. भाऊ काय मला जेवल्याशिवाय पुढं जाऊन देणार, तर म्हणलं तुम्ही आधी जेवण करून घ्या. तेव्हा इथे सायकल लावली मी खाली माझी, आणि आता मी सरळ मालेगावकडे निघालो. मालेगाव फक्त 35 किलोमीटर लांब राहिले. समाधान झाली आता, भारी वाटतंय. ते म्हणलं तुम्हाला जेवल्याशिवाय जाऊन देणार नाही, तुम्ही घरी तरी चला. नाही मला हॉटेलवर जेवतो, जेवण केलंय, आता निघालोय मालेगावकडे. निघू. जय श्रीराम. जय श्रीराम. काय झालं तर ते माणसाची फक्त मन समाधान करणं ही लय मेन गोष्ट आहे, आणि ते मी केलं. ते मला म्हणजे सकाळी त्यांची इच्छा होती की मी त्यांच्या घरी जावं जेवायला, किंवा हॉटेलवरती त्यांच्या सगळं जेवण करावा. तर मी शेवभाजी आणि रोट्या खाल्ल्या. तेव्हा त्यांना भारी वाटलं, त्यांच्यामध्ये बसलो 1 तासभर. मग तेव्हा त्यांना बरं वाटलं. मला दुसऱ्याने घमंड नाही कुठल्या गोष्टीचा. माझा 5-6 लाख फॉलोवर, तर मला ह्या गोष्टीचा अजिबात घमंड नाही. पण मेन गोष्ट एकच आहे की एकामेकाची मनं जपणं हे आपल्या मराठी माणसाचा स्वभाव. एक गाडी थांबली पाठीमागं, लय जोरानं हाक मारली बा. काय माहिती कोण होतं बा तिकडे कोपऱ्यात गाडी थांबली. चला बघू जाऊन कोण आहे ती. बघत हां हां पुढं किल्ला आहे. व्हिडिओ बघितला का ती मग किल्ल्याचा? होय, सारखं हे बघत असतं मी व्हिडिओ. भाव भेटलं बघा. कसं काय लागलं? किल्ल्यापाशी थांबलेले होते ना, किल्ल्यापाशी मग व्हिडिओ टाकलेला, सायकल रस्ती म्हणून व्हिडिओ टाकला होता मग अशी. आणि हां ती व्हिडिओ बघितला भाऊनं बरोबर. भाऊ मला अय केलं मोठे लांब बघितलं, मग गाडी लांब जाऊन थांबली. थांबल्यावर मग भाव भेटलं. नाव सांगा एकदा. शिरूर संभाजीरामदास तरणे, शिरूर रामलिंग. केव्हापासून व्हिडिओ बघताय? 4 महिने 4 महिने झालं. कसं वाटतंय म्हणजे आता भेटलाय म्हणल्यावर कसं वाटतं? भारी वाटतंय. हा मला भारी वाटलं. जरा कसं आहे एकामेकाचे मन राखणं येत भाऊ आपलं काम आहे. भारी वाटतंय मला. महाराष्ट्रात आले थांबली गाडी, बघा थांबली, जागेलाच गाडी थांबली. अख्या रस्त्याने गाडी थांबते. इकडे बी आशेर थांबला इतक्या, तेव्हा इकडे पण आशेर थांबला. या बघच तर गाडी थांबते माझ्यासाठी. काय सांगायचं तुम्हाला? आ होय भेटेल भाऊ, तिथं भेटेल. आपण 100% म्हणलं आता भाऊ सायकल बरं, सायकल इकडे तोंड होत तिकडे तोंड होत. ते गाडी तिकडे थांबली, मला हाक मारला, मी माघारी आलो. बघ तर तुम्ही थांबला तर बरं. काल जाताना बघत गेलो, हा. काय भेटले नाहीत. असं हां. तर आता रस्त्याला कडला मी थांबलो होतो व्हिडिओ बनवत, जरा थोडी मला एडिटिंग करायची होती. मग त्यानंतर थांबलो इथं उशीरपर्यंत. गाडी पुढे गेली, पुढे नंतर माघारी आली. तेव्हा ही दोघं थांबले. या नाव सांगा एकदा. नमस्कार, माझं नाव आहे वैशू आणि यांचं नाव आहे कपिल. दोघं जण आलेत. लव्ह मॅरेज आहे का दोघांचं? नाही असं म्हणलं नाही, पण नवरा बायको एवढं प्रेम असलं पाहिजे. भारी वाटलं लय भेटून. तुम्हाला काय वाटतं भेटून? आम्ही तिकडून थोड्याकडे आलो, भावना दिसले आम्हाला. आम्ही एकदम माघारी आलो गाडी घेऊन, आणि भाऊची भेट घेतली आम्ही पल्सरची डायरेक्ट. भारी वाटलं खूप जास्त मला भेटून. एकामेकाला फॉलो करा, एकामेकाची लेवल वाढवा भावांनो. एकामेकाने एकामेकाला सपोर्ट केला तर माणूस पुढे जात असतो. या माझी मन नाही, बाकीचं काय नाही. या डोळ्यामध्ये आहे बघा, असं मालेगावपासून 35 किलोमीटर पाठीमागे भेटली होती. निघालो. या भारी वाटतं भेटून. एकदम भारी वाटते. रस्त्याकडला पहिल्या साईडला थांबलो होतो मी, आणि नंतर ना अचानकच मला बघा ही एक जोडपं भेटलं. या हे पूर्ण भारत भ्रमण सायकली करते ती, ह्यांची ओळख करून देतो. एकदा आपली नावं सांगा एकदा तुम्ही. माझं नाव दयानंद वसंत पांचाळ, राहणार नंदगाव. बरं. आणि ही बघा बघा ही ह्या TVS ह्या गाडीवरती पूर्ण भारत भ्रमण करते ती. हे बघा तुम्हाला पाठीमागचं मी एकदा बोर्ड दाखवतो. बघा हे बघा भारत भ्रमण. हे बघा ह्यांचंही चाललो आहे नंदगाव महाराष्ट्र ते 12 ज्योतिर्लिंग 4 धाम तीर्थक्षेत्र दर्शन. हे बघा ही